हॅलो. हा साहेब बोलणार होते. एक मिनिट फोन. हां हां मॅडम नमस्कार. हां नमस्ते. ते तुमचा मेसेज आला तर मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं. मग हो नाही बरं झालं ते. मी पण त्यांच्या परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते काय माझ्या डोक्यात नाही. आता एक काम करा, हां तुम्ही घरीच थांबा. प्रदीप येईल 4:30. तू गाडी आणली नाही रे बा, तो येईल तुमच्याकडे. बर ठीक आहे चालेल. तिथनं काय करा, हां आत्ताच थोडीशी सोय करतो मी. बर त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो. बर चालेल. कुपर म्हणजे शेजारीच आहे. बर नाही काही हरकत नाही. तुमचं हे आणि बँकेचं होईपर्यंत नाही जरा तुम्ही कुठल्या प्रकारचं त्या बँकेच्या माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो. हां ते काय असतं, बँक अश्युरन्स नावाचा एक प्रकार आहे. हां त्याच्यात कसं आहे, आता या बँकेच्या 300 350 शाखा आहेत. हां ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार. बर आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रँचमध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला. हां म्हणजे 17% पैसे आम्हाला बँकेला मिळणार. बर त्यामुळे तिथं आम्ही काय करणार, तर ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल हां टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे 50 घ्या. हां असा एक विषय आहे. पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल. हे जर तुमचं जुळलं हां तुमची सोयच होईल ना, जवळच्या जवळच म्हणतात. बर पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते. खूपच प्रॉब्लेम झाला होता. मला सांगितलं. हां प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं. तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला कामाला आमचे लोक ठेवू नाही नका. ऐकणार. आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना काढून टाकलं. शेवटी व्यावसायिक मॅडम लोक जे असतात ते तसं करणार. त्यामुळे मी प्रदीप भाऊलाही बोलले होते की मला सातारा नकोच आहे. मी सातारच्या बाहेर कुठेही राहते. कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात. म्हणजे ते असं म्हणतात ना, करायला गेलो गणपतीन झाला मारुती, तसं झालेलं. एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या. सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला. काय त्याच्या आधी व्यवसाय काय करत होता? ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना, ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत, त्या मी रन करायच्या. आता जवळजवळ 9-10 वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता. बरं. आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक 70 ते 80,000 रुपये मला त्यात मिळायचे. अशा वर्षाच्या एक 10-12 बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता. आणि आता कसं झालं, त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी चांगलं काम करते. अजूनही तुम्हाला कोण म्हणतंय करू नका? अहो मी तेच प्रदीप भाऊला बोलले की औंधचं कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी. पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई, सातारचं कला वाणिज्य, ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला, पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली. असं झालं त्यात. नाहीतर ती, आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅच सुरू होईल आणि 6 महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होतं. त्यात मिळतंच ते 100%. फक्त थोडंसं जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जातो त्यात, पण ते नंतर सुरू होतं ते. आणि हे म्हणजे कला वाणिज्याने तर मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना. तर ते म्हणले की तू काय हे करू नको, आपण हे सुरू करून टाकू. म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. पेपरला नाव आलं, सगळं झालं. म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनयभंगची केस कुणी केली आहे, तर चारुशीला मोहितीने केलेली आहे. मग काय झालं म्हणा? नाही, मी माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली, पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली. बरं, आतापर्यंत माझ्याकडे होते, मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरलाही मागितले. आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः. म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही, खरं सांगते. मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी. हे होईल, तुम्ही नका काळजी. नाही, आणि म्हणूनच मी प्रदीप भाऊलाही सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा. त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ते. नाही हे करू ना तुम्ही. सातारची नका काळजी करू. ते कुपरमध्ये तुमचं प्रभाकर गाडगे करतील. प्रदीप आला की ते त्यांचं हॉटेल आहे ना प्रीती, मला वाटतं तुमच्या घराच्या शेजारी हो. प्रदीप घरी येईल, प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला. दिवाळीनंतर ते टायअप करेल. बायोडाटा असला तर घेऊन जातो. बर चालेल. शिक्षण वगैरे असं नाही ऑफिशियली घ्यायला लागेल. नाही, हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा.
रिझ्यूम चांगला केलेला आहे मी, ते काढून ठेवते मी, ते प्रिंट वगैरे त्याची. मग तिथं जाऊन काय म्हणजे ते ते डायरेक्टर आहेत ना तिथं. बर सोय होऊन जाईल. आणि बाहेर बघतो मी पाहिजे तर, पण बाहेर जरा वेळ लागेल. तुमचं ग्रॅज्युएशन आहे का? हो, मी फिजिओथेरपिस्ट आहे, मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे. कसली? फिजिओथेरपिस्ट आहे मी, म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह ज्या ऑर्थोपेडिकला माहिती आहे मला. माझे वगैरे. 50 माझे गुडघे तुटले. फिजिओथेरपी माझं आयुष्य गेलंय त्यात काय. 50 वेळा झालंय. त्याचा विषय. मग मी असं करू का, हा म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे त्या रोगचं, सह्याद्री. सह्याद्री कराडला आपल्याला बघता येईल किंवा पुण्यात बघता येईल. पण पुण्यात राहायची सोय नाही, पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही, मी तिथेही जाऊन करीन सगळं, काय हरकत नाहीये. म्हणजे मी साताऱ्यात का नको म्हणतेय की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार. त्याला असं झालेलं आहे की कुठं हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल, असे त्याचे प्रयत्न चालू आहेत. नाही, तुम्ही एक काम करा ना, प्रदीप सांगत होता मला तुमच्या मागे कोण कोण फिरतं काय असं तसं. हो, आणि मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं, म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला कुठेही ओपन करायचं नाहीये, त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या. त्यांना या सगळ्या भानगडीत माझं नाव तर घेतलं. नाही, ते न घेऊ द्यात ना. ते न घेतलं तरी ते मी म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत, ते न म्हणू द्यात. ते काय नाही, त्याला कोण घाबरते मग. आणि मी प्रदीपला तेच बोलले. हा, तुमचं नाव काय? मोहिते, 96 कुळी मराठा. मग आमच्या डोक्यात जाईल का ते? बरोबर आहे का? आलं का लक्षात? त्या गोष्टी राजकारणात जास्त बोलतायत. बरोबर आहे. प्रदीप येईल एक तासाभर, तुम्ही नका काळजी करू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.